तर मित्र हो, आपल्या जीवनाची कचरा गाडी बनवून देऊ नका. लक्ष्य प्राप्तीसाठी स्वतःला योग्य बनवा आणि या छोट्याशा लक्ष्य त्रिकोणाचा अवलंब करून आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणा. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये विकास करायचा आहे, परंतु संपूर्ण विकास करण्यासाठी तो पात्र आहे का? जर कोणी कोट्याधीश बनण्यासाठी प्रार्थना करत असेल, परंतु पैशाचा योग्य वापर करण्याची पात्रता त्याच्याकडे नसेल, तर काय उपयोग आहे? जर कोणी अंतिम सत्याचा शोध घेत असेल, परंतु ते सत्य समजण्याची त्याच्यात पात्रता नसेल, तर त्या शोधाला काय अर्थ राहील? आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी पात्र बनतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याकडे आपणहून चालत येते. आपल्या प्रार्थनेचे फळ स्वीकारायला, संपूर्ण विकास साधायला आपण पात्र आहोत का? त्या प्रकारचं अर्थपूर्ण आणि सर्वोच्च जीवन पेलण्यासाठी आपण आपल्याला योग्य बनवणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर पुढे दिलेल्या कृती कार्यक्रमानुसार तुम्ही करायला लागा, आणि उत्तर नाही असेल तर आत्तापासूनच स्वतःला योग्य बनवण्याची तयारी करायला लागा. तर संपूर्ण विकासासाठी स्वतःला योग्य बनवायचं असेल तर लक्ष्य त्रिकोण यानुसार काम करायला हवं. त्या लक्ष्य त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, ते म्हणजे 1. लक्ष्य निश्चित करा. 2. त्या लक्ष्यानुसार आपल्या शरीराची तयारी करणे. 3. ठोस कार्यकृतीतून काम करणे. पहिली बाजू निश्चित झाली की जीवनाला दिशा मिळाली. ही बाजू आपण पहिल्या पायरीतच व्यवस्थित समजावून घेतली आहे. आता राहिल्यात 2 बाजू, त्या समजावून घेऊया. तर लक्ष्य त्रिकोणाची दुसरी बाजू, लक्ष्यानुसार आपल्या शरीराची तयारी करणे. आपल्या बुटाचा आकार कशावरून ठरतो? अर्थातच आपल्या पायाच्या आकारावरून. जेवढा मोठा पाय तेवढा मोठा बुटाचा आकार. तसंच लक्ष्य जेवढं मोठं तेवढी शरीर, मन आणि बुद्धी यांच्या तयारीची गरज जास्त असते. शरीर म्हणजे आपला रथ आहे आणि सर्व इंद्रिय आणि विचार या रथाचे घोडे आहेत. घोड्यांना लगाम नसेल तर ते रथ देशोधडीला लागतात, म्हणजेच रथ चालवणारा अयशस्वी होतो. बेलगाम घोडे शक्ती नष्ट करतात. घोड्यांना शिस्त असेल तरच यशस्वीचे शिखर दिसतं. जीवनात शिस्तीला फार महत्त्व आहे. मनुष्य सोडला तर कुठल्याही प्राण्याला हार्ट अटॅक, डायबेटीज, द्वेष, मत्सर, अहंकार यांसारख्या व्याधी जडत नाहीत. कुठलाही प्राणी आजारी पडल्यानंतर आजार वाढणारे पदार्थ खात नाही. माणूस वेगळाच आहे. डायबेटीज झाल्यावर तो हमखास मिठाई खाईल. धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे हे वाचूनही सिगारेट ओढेल. दारूमुळे यकृत खराब होतं हे माहीत असूनही मोठ्या चवीने दारू पिल. का घडते हे तसं? याचं कारण आहे त्यांचा आपल्या शरीरावर नियंत्रण नाही. त्यांच्या शरीराला शिस्त नाही. शिस्तीचं जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. शिस्तीला पर्यायच नाही. शिस्त नसेल तर कष्टानं मिळवलेले यश अपयशात बदलते. झालेला विकास डगाळायला जातो. लॉटरी लागणाऱ्या लोकांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यातील 90% लोक एका वर्षात परत गरीब झाले आहेत. याचं कारण म्हणजे पैसा सांभाळण्याची शिस्त नसल्यामुळे मिळालेल्या पैशाची विल्हेवाट कशी लावावी हे त्यांना कळतच नाही. असंच आपल्या लक्ष्याबद्दलही आहे. शिस्त नसेल तर लक्ष्य साध्य करून तुम्ही ते टिकवून ठेवू शकणार नाही. यशोशिखरावर पोहोचल्यानंतर तिथे टिकून राहण्यासाठी शिस्त आणि आत्मनियंत्रण अतिशय आवश्यक आहे. कितीतरी लोक लवकर यशोशिखरावर पोहोचले तरी या अवगुणांनी अतिशय वेगाने ते खाली येऊन आदळले आहेत. म्हणूनच शरीराला शिस्त लावणं ही संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाची पायरी आहे. लक्ष्य त्रिकोणाच्या या दुसऱ्या बाजूचा अर्थ आहे आपल्यातील सर्व अवगुणांना नष्ट करून त्यांच्या जागेवर सद्गुणांची स्थापना करणे. अगदी सहजच म्हणून माणूस दारू, सिगारेट, जुगार अशा चुकीच्या गोष्टी करून पाहायला जातो, परंतु सहजच म्हणून केलेल्या या गोष्टी नंतर सवयी बनतात आणि एकदा का या सवयी बनल्या की त्यांना तोडणं खूप अवघड होऊन बनतं. अगदी असंच आहे. बोलण्याला, डोळ्यांना आणि हाताला शिस्त नसल्यामुळे याविषयी फार कमी लोकांना माहिती असतं की डोळ्यांवर, बोलण्यावर आणि हातावर नियंत्रण नसणं हेही दारू, सिगारेट या सवयी इतकंच घातक आहे. ज्यांचं आपल्या बोलण्यावर नियंत्रण नाही ते या खालील 6 गोष्टींना बळी पडतात. या सवयी त्यांच्या विकासात अडथळा आणतात. म्हणून या 6 गोष्टीपासून नेहमी सावध राहा. कधी त्या जवळ येत आहेत असं वाटलं तर ताबडतोब त्यांना दूर करा. त्या म्हणजे 1. शिव्या देणे, अतिशय कठोर आणि अपशब्दांचा वापर करणे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणे, निंदानानस्ती करणे, दुसऱ्यांमधील दोष काढणे.
तिसरी गोष्ट म्हणजे कारण नसताना दुसऱ्यांना सल्ले देणे, वादावादी करणे, भांडण करणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या चुगल्या करणे, दुसऱ्यामध्ये भांडण लावणे. पाचवी गोष्ट म्हणजे अफवा पसरवून द्वेषाचे वातावरण निर्माण करणे, हिंसा माजवणे, विचार न करता बोलणे, बोलल्यानंतरही विचार न करणे, खूप बडबड करणे, कपट कारस्थान करणे. ज्यांच्या आपल्या डोळ्यांवर नियंत्रण नाही त्यांना खालील 6 गोष्टींची घाणेरडी सवय लागते. या सवयी त्यांच्या विकासात अडथळे आणतात. म्हणून या 6 गोष्टीपासून त्यांनी दूरच राहावे. निरुद्देशपणे दूरध्वनीचा जास्त कार्यक्रम बघणे, भिरभिरत्या नजरेनं विनाकारण चित्रपटाचे स्पोर्ट्स बघणे, दुसऱ्यांमध्ये कायम दुर्गुण बघणे, प्रत्येक घटनेत चूक बघणे, बेलगाम कल्पना लढवून शेकचिल्ली बनणे आणि दिवास्वप्न बघणे, इंद्रिय सुखाचा स्वप्ने पाहणे, वृत्तपत्रातील अर्थहीन बातम्या आणि स्तंभ उगीचच वाचत बसणे, लोकांचे ज्ञान बघण्याऐवजी त्यांच्या संपत्तीवर आणि शरीरावर लक्ष ठेवणे. ज्यांचं आपल्या हातावर नियंत्रण नाही त्यांना खालील ह्या 6 वाईट सवयी जडतातच. या सवयी त्यांच्या विकासात अडथळे आणतात. त्या म्हणजे काम टाळाटाळीचे निमित्त शोधणे, बेजबाबदारपणे काम करणे, काम अर्ध्यावरच टाकून पडणे, शरीर स्वच्छता न करणे, दुसऱ्यांच्या कामामध्ये नाक खुपसणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, कधीही दिलेल्या वेळेनुसार न पोचणे. तर लक्ष त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे ठोस कार्यक्रमातून कृती करणे. मोठ्यात मोठे लक्ष ठरवण्यासाठी महत्त्वाचे आहे. आता आपण मोठ्यात मोठं लक्ष ठरवण्याचं महत्त्व तर पाहिलंच आहे. आता आपलं हे लक्ष छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजित करा. प्रत्येक छोटा भाग आपण कधी पूर्ण करणार आहोत याची व्यवस्थित नियोजन करा. असं केलं तर खूप मोठं लक्ष देखील सहजरित्या संपतं. एक ठोस कार्यक्रम, एक पक्की योजना लक्ष्यप्राप्तीसाठी अतिशय आवश्यक असते. लक्ष त्रिकोणाच्या या बाजूचा अर्थ आहे आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अशी ठोस योजना बनणे आणि कुठेही मागे पुढे न पाहता तिची अंमलबजावणी सुरू करणे. अधूनमधून मनामध्ये शंका कुशंका चुकचुकण्याची शक्यता आहे, परंतु एकदा आपलं लक्ष त्रिकोण बनलं की त्या शंकांना अजिबात भीक घालू नका. मनाच्या उलट्या सुलट्या खेळांकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संपूर्ण आत्मविश्वासासह स्वतःला झोकून द्या. लक्षात ठेवा, दृढ इच्छाशक्ती जगातील अवघडातले अवघड कामही सहजरित्या साध्य करते. मी हे करू शकणार नाही असा पद्धतीचा विचार मनात धरून देऊ नका. निर्भीडपणे आपल्या योजनेची अंमलबजावणी करा. नकळतपणे झालेल्या प्रत्येक चुकीला सकारात्मक विचारांमध्ये बनवा. अपयश हे यशाला जन्म देत असतं. प्रत्येक समस्या आपल्याला कितीतरी भेट आणत असते. समस्या आपल्याला त्रास द्यायला येते तर त्यातून यशाची चाहूल लागते. संपूर्ण विकासामध्ये योग्य दिशेचे महत्त्व आपण या आधी पाहिलं आहे का? लक्ष त्रिकोण आपल्या जीवनाला दिशा देते. त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे रंग येतात. लक्षार्थीचं चालणं बोलणं अगदी सहज बदलून जातं. अशा माणसाला सर्वत्र फक्त लक्ष आणि लक्षच दिसतं. असा माणूस लक्षाचा महत्त्व माहीत करून घेतो आणि जीवनाचा उद्देश शोधतो आणि त्यामुळेच तो माणूस